हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ ए राजमाने. लास्ट लेक्चरला आपण काय बघितलेलं, के मॅपचं स्ट्रक्चर कसं असतं. आपण 2 व्हेरिएबल 3 व्हेरिएबल अप टू 6 व्हेरिएबलपर्यंत के मॅप काढू शकतो, बरोबर आहे. मग लास्ट लेक्चरमध्ये आपण के मॅपचं स्ट्रक्चर बघितलं. त्यानंतर के मॅपमध्ये मिनटर्म्स कशा पुट करायच्या हे बघितलं. त्यानंतर एक के मॅपचं आपण एक्झाम्पल बघितलेलं. आता ह्या लेक्चरला आपण काय करायचं आहे, अजून थोडे के मॅपचे एक्झाम्पल बघूया. मग मी तुम्हाला होमवर्कला सॉल्व करायला देईन, ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. y इज इक्वल टू समेशन यम ब्रॅकेटमध्ये 1 5 7 9 11 13 15. आता ह्याच्यावरूनच तुमच्या लक्षात येते 15पर्यंत आहे म्हणजे अप टू इथे किती SOP इक्वेशन आहे. कारण कशावरून ओळखायचं, समेशन यम इंडिकेट्स दॅट द इक्वेशन ऑफ SOP, ठीक आहे. आणि आता 15पर्यंत गेले म्हणजे इथं किती असणार आहेत, 4 व्हेरिएबल्स असणार आहेत. मग आपल्याला काय करायला पाहिजे, 4 व्हेरिएबलचा के मॅप ड्रॉ करायला पाहिजे की त्याच्यामध्ये 16 बॉक्स असतात, ठीक आहे. इकडे AB लिहिलं, इकडे CD लिहिलं. 0 0 0 1 1 1 1 0 इथे सिक्वेन्स लक्षात ठेवा. 1 1 1 0 हे के मॅप लिहायचं प्रॅक्टिस करा भरपूर वेळेला. पाटी पेन्सिल घ्या आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करा, ठीक आहे. आता बघा A बार B बार, A बार B, A B आणि A B बार, ठीक आहे. इथं बघा CD, C बार D बार, C बार D, C D आणि C D बार, ठीक आहे. आता बघा इथं पोझिशन 0 1 2 3 4 5 6 7. आता लास्ट रो 8 9 10 11 12 13 14 15. मग जिथे जिथे या पोझिशन दिल्यात तिथे तिथं आपण काय करायचं, 1 पुट करायचं. 1 का पुट करायचं, कारण SOPसाठी आपण 1 पुट करतोय. POAच्या एक्झाम्पलला 0 पुट करायचं. तर SOPला बघा 1च्या पोझिशनला 1 पुट केलं, 5ला 1 केलं, 7ला 1 केलं, 9ला 1 केलं, त्यानंतर 11ला 1 केलं, 13ला 1 केलं, ठीक आहे, 15ला 1 केलं, ठीक आहे. आता बघा, आता मला ग्रुपिंग करायचं. आता हे जे उभे 4 दिसतात 1 2 3 4 हे ग्रुपिंग केलं मी, दिसते हे ग्रुपिंग केलं. त्यानंतर हे 4 5 7 13 15 पोझिशनला हे 4चं ग्रुपिंग केलं, ठीक आहे. हे 8चं इथं झालं असतं पण इथे 1 कमी पडते, बरोबर आहे. त्यामुळे हे 4चं सेपरेट केलं आणि परत 2चं करायला काही प्रॉब्लेम नाही, पण 2चं केलं की नाही व्हेरिएबल कमी रिड्यूस होतात. मग आपण काय करायचं, 4चं करायचं. म्हणजे एक जे ग्रुपिंग केलं आहे परत एकदा ग्रुपिंगमध्ये आलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही, ठीक आहे. आता हे उभ्या 4चं कसं होणार बघा. आता हे एकमेकांना सगळे कॅन्सल होणार, उभे सगळे कॅन्सल होणार. राहणार काय, C बार D. मग इथं पेन्सिलला लिहिले बघा मी C बार D, ह्याचं आन्सर आलं C बार D. आता ह्या चौघांचं बघा, मधले जे गोल आहेत हे बघा. आता इथं बघा A बार A B B, A बार A एकमेकांना कॅन्सल राहिलं काय B. आणि तिथं आडवं बघा C बार C D D, C बार C कॅन्सल झालं, राहिलं काय D. म्हणजे ह्याचं आन्सर काय आलं B D, B D. आता हे बघा, हे जे आहे ते ह्याचं बघा A A आणि B B बार, म्हणजे B B बार कॅन्सल केलं. इथं बघा अगेन C बार C D D, म्हणजे C बार C कॅन्सल झालं, राहिलं काय D, A D. आता बघा इक्वेशन y इज इक्वल टू AD प्लस BD प्लस C बार D. दिस इज अ फायनल रिड्यूस इक्वेशन ऑफ दिस इक्वेशन, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. समेशन यम सगळे आहे त्याच्यात. अगेन बघा परत मी काय केला, 4Aचा के मॅप काढला 4 व्हेरिएबलचा. A बार B बार, A बार B A B A B बार, C बार D बार, C बार D C D C D बार. हे पुट करून घ्या. 1 5 6 11 7 12 13 15, ठीक आहे. पुट केलं. आता इथं बघा हे 2चं ग्रुपिंग केलं, ह्या 2चं ग्रुपिंग केलं, ह्या 2चं ग्रुपिंग केलं, ह्या 2चं ग्रुपिंग केलं, ठीक आहे. इथं दुसरं नव्हतं त्यामुळे 4चं करू शकलो नाही आपण. आता इथं बघा हे बघूया आधी स्टार्टिंगला. बघा हे कसं करायचं, रिड्यूस लक्षात यायला पाहिजे. हे बघा आता इथं काय आहे, A A शिल्लक आहे, B B बार. मग B B बार एकमेकांना कॅन्सल झालं आणि इथं काय आहे C D, म्हणजे इथं एकच आहे रो, त्यामुळे इथं कॅन्सल व्हायचा प्रश्न नाही. A C D ह्याचा आन्सर आला. तर हे बघा हे एकच आडवी रो आहे त्यामुळं A बार B तर कॉमन येणारच. इथं बघा C C D D बार, म्हणजे काय झालं इथं D D बार कॅन्सल झालं, राहिलं काय A बार B C. इथं बघा आता हे A बार B बार A बार B. आता B बार B गेलं, राहिलं A बार आणि इथं काय C बार D, A बार C बार D, ठीक आहे. आता हे बघा A B, ठीक आहे. A B एकच रो आहे. इथे C बार D बार D, D बार D कॅन्सल झालं, C बार C, ठीक आहे. मग हे बघा फायनल इक्वेशन काय मिळालं, A बार C बार D प्लस A B C बार प्लस A C D
प्लस ए बार बी सी. म्हणजे 2चं ग्रुपिंग केलं तर आपल्याला इन टर्म्स ऑफ 3 व्हेरिएबल आन्सर मिळते. 4चं केलं तर इन टर्म्स ऑफ 2 मिळते. 8चं केलं तर बघा कसं होते. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, हे एक्झाम्पल आहे. आता इथं बघा बाळांनो, इथे लक्षात येते का तुमच्या, इथे 7पर्यंतच आहे. मग तुम्हाला काय वाटणार, 3 व्हेरिएबलचा के मॅप काढायचं. पण इकडं बघा, इकडे काय लिहिलं त्यांनी, एफ फंक्शन ऑफ ए बी सी डी, म्हणजे इथे 4 व्हेरिएबल लिहिले आहेत. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. तुम्ही गडबडीत काय करणार, 7पर्यंत आहे म्हणून आपण काय करणार, 3 व्हेरिएबलचा के मॅप काढणार. पण ते पूर्ण तुमचे 4चे मार्क 0 असणार आहेत. इथे लक्ष द्या, एफ इज इक्वल टू फंक्शन ऑफ ए बी सी डी, म्हणजे इथे 4 व्हेरिएबल ऑलरेडी त्यांनी सांगितले आहेत. त्यामुळे आपल्याला वी हॅव टू ड्रॉ द के मॅप फॉर 4 व्हेरिएबल. ठीक आहे. मग हे के मॅप काढला तुम्हाला येतेच. मग त्या जागी पुट करा. इथं आलं. आता बघा, हे 6चं ग्रुपिंग होणार नाही ना, त्यामुळे ह्या 4चे ह्या 4चं काय आलं बघा, ए बार आणि बी बार बी कॅन्सल झालं. ए बार राहिलं. आणि इथं बघा सी बार राहिलं. डी बार डी कॅन्सल झालं. इथं काय आलं, ए बार सी बार. आता ह्या 4चं बघा, अगेन ए बार राहिलं. इथं बघा सी बार सी कॅन्सल झालं. डी राहिलं. ए बार डी. मग फायनल इक्वेशन काय मिळालं, वाय इज इक्वल टू ए बार सी बार प्लस ए बार डी. आता बघा, समेशन यम इज इक्वल टू 1 3 5 7 8 10 14. ठीक आहे. मग हे आपले झालं ए बार बी ए बी बार. ठीक आहे. आता बघा, हे पुट केलं मी. आता बघा 1 2 3 4, हे 4चं आपण करू शकतोय. 4चं कसं येणार बघा, ए बार राहिलं. बी बार बी गेलं. इथं बघा सी बार सी गेलं. डी राहिलं. म्हणजे इथं काय राहिलं, ए बार डी. आता हे 2 आहेत. ह्या दोघांचं ग्रुपिंग केलं कसं येणार बघा, ए राहिलं. बी बार गेलं. सी डी बार हे इथं राहिलं. आता हे बघा, इथं एक आहे, इथं एक आहे. ह्याचं सेपरेट नाही करायचं. ह्याचं सेपरेट केलं तरी पण चालतंय, एक ग्रुपिंग. ठीक आहे. आणि हेच काय याच्यात इन्व्हॉल्व आहेच. सेपरेट केलं तरी पण चालतंय. मग व्हेरिएबल आपले कमी रिड्यूस होतात. एक सेपरेट केलं तर 4 ह्याच्यात आन्सर मिळते व्हेरिएबलमध्ये. मग काय करायचं, हा कॉर्नर लेफ्ट मोस्ट, हा राईट मोस्ट, ह्या दोघांचं ग्रुपिंग करू शकतोय. मग ह्याचा आन्सर कसं येणार बघा, हे ॲज इट इज येणार रो ए बी बार. आणि इथं बघा सी बार डी बार सी डी बार. मग सी बार सी कॅन्सल झालं. राहिलं काय, डी बार. ए बी बार डी बार. फायनल आन्सर बघा, वाय इज इक्वल टू ए बार डी प्लस ए सी डी बार प्लस ए बी बार डी बार. ठीक आहे. आता बघा, हे डोंट केअर कंडिशन काय बघा. आता आपण काय केलं, इन एस ओ पी वी एंटर वन्स इन एस ओ पी फॉर्म अँड 0 इन रिमेनिंग सेल. आता आपण बघा, मागचे एक्झाम्पल बघितलं तर इथं ते जे काय लिहिलं नाही आपण. ठीक आहे. इथं काय लिहिलं नाही, 0 पोझिशनला 4. इथं बाय डिफॉल्ट काय आपण कन्सिडर केलं, 0. पण असं असू शकत नाही ना. त्यामुळे बघा, बट इट इज नॉट ऑलवेज ट्रू दॅट द सेल नॉट कंटेनिंग वन्स विल कंटेन 0. म्हणजे ज्या अर्थी तिथं 1 नाही आहे, म्हणजे तिथं 0चं असायला पाहिजे असं नाही आहे. मग अशा कॉम्बिनेशनला आपण काय म्हणायचं, सच कॉम्बिनेशन वी हॅव टू फ्रीडम टू ॲझ्युम 0 over 1. म्हणजे तिथं आपण काही पण वापरू शकतो, 1 किंवा 0. अँड दिस कंडिशन इज नोन ॲज डोंट केअर कंडिशन. म्हणजे काय, आता आपण मागचे जे एक्झाम्पल बघितले, जी जागा आपल्याला दिल्या त्या पोझिशनला आपण पुट केलं. बाकीच्या जागी आपण बाय डिफॉल्ट काय समजलं, काहीच लिहिलं नाही म्हणजे 0. ठीक आहे. पण असं हे प्रत्येक वेळेला बरोबर नाही असं त्यांचं मत आहे. त्या जागी आपण 1 किंवा 0 आपल्या कन्व्हिनियंटनुसार वापरू शकतो. मग त्याच ह्याला काय म्हटलं आहे, डोंट केअर कंडिशन. आणि आपण ती कशाने रिप्रेझेंट करतो आहे, बाय युजिंग क्रॉस मार्क. मग त्याने तर असे थोडे देणार डोंट केअरचे पोझिशन की जिथं आपण क्रॉस मार्क पुट करायचे. आणि ते क्रॉस मार्क आपण काय करू शकतो, ॲज अ 1 किंवा ॲज अ 0 आपल्याला जसं कन्व्हिनियंट असेल तसं वापरू शकतो. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा, त्याच्या रिलेटेड समेशन यम हे लिहिलेलं आहे प्लस डी ब्रॅकेटमध्ये 0 to 5. दिस डी इंडिकेट्स दॅट द के मॅप डोंट केअर कंडिशन. ठीक आहे. अगेन बघा, इथं 15पर्यंत आहे म्हणजे 4 व्हेरिएबलचा के मॅप ड्रॉ केला. 1 3 7 11 15 ह्याला बाय डिफॉल्ट आपण 1 पुट केलं. ठीक आहे. आता इथं बघा, 0 पोझिशनला क्रॉस पुट केलं, दॅट इज द डोंट केअर कंडिशन. 2 पोझिशनला क्रॉस पुट केलं, दॅट इज द डोंट केअर कंडिशन. 5 पोझिशनला क्रॉस पुट केलं, दॅट इज द डोंट केअर कंडिशन. आता इथं बघा, इथं 1 आहे, इथं 1 आहे, बरोबर आहे. हे क्रॉस जर पकडले तर आपण काय होऊ शकतंय, 4चं ग्रुपिंग होऊ शकते. मग आता ह्या क्रॉसला मी काय कन्सिडर केलं, ॲज अ 1 कन्सिडर केलं.
ठीक आहे. ह्या क्रॉसला मी काय कन्सिडर केलं ॲज अ 1 म्हणून ह्याला ग्रुपिंगमध्ये घेतलं. माझं हे सगळंच कॅन्सल झालं. ए बार बी बार याचा आन्सर आलं. ठीक आहे. आता हे बघा हे 4 तर होतातच ग्रुपिंग, हे 4चं ग्रुपिंग केलं, हे सगळं कॅन्सल झालं इकडचं. ए बार बी बार, ए बार बी, ए बी बार. हे कसं कॅन्सल होते बघा, ह्या दोघं हे कॅन्सल होत्यात. हे बघा ए बार ए कॅन्सल होते, हे ए बार ए कॅन्सल होते, हे बी बार बी कॅन्सल होते, हे बी बार कॅन्सल होते. मी सगळंच कॅन्सल करायला राहिले काय सी डी. आता इथं जे एक क्रॉस राहिले, आता ह्या क्रॉसला मी काय करणार 0 अजून करणार, म्हणजे ते माझ्या आता के मॅपमध्ये इन्क्लूडच होणार नाही. त्यामुळे माझा आन्सर काय झालं ए बार बी प्लस सी डी. ह्याच्यामुळं काय होतं आहे, जे विनाकारण 3 टर्म्समध्ये जे आन्सर येत होतं ते आपल्या इथं काय झालं मिनिमाइज झालं. आणि बघा एक्झाम्पल, ठीक आहे. आता इथं बघा 5 7ला आपण काय केलं आहे क्रॉस पुट केलं आहे, बरोबर आहे. आता काय केलं बघा, ह्या क्रॉसला मी काय कन्सिडर केलं 1 1, त्यामुळे हे ग्रुपिंग केलं, ह्याचं आन्सर काय आलं ए बार डी. आता हे कोपऱ्यातले 4 आहेत बघा, ठीक आहे. ह्याला काय केलं बघा मी टॉपमोस्ट बॉटम लेफ्ट राईट. आता इथं बघा ह्याचं कसं येणार बघा, ह्या 4चं आन्सर बी बार डी बार आले. कसं चेक करा, हे बघा हे धरला, हे 2 धरला तर काय बघा ए बार बी बार ए बी बार. मग ए बार कॅन्सल झालं, बी बार राहिलं. आता हे 2 कॉलम बघा, हा आणि हा शेवटचा सी बार डी बार सी डी बार. मग सी बार सी कॅन्सल झालं, राहिलं काय डी बार. म्हणजे फायनल याचा आन्सर काय आलं बी बार डी. म्हणजे बघा ए बार डी प्लस बी बार डी. आता POS फॉर्म, आता मोस्टली आपण तुम्हाला एक्झामला मोस्टली 90% SOP फॉर्मच विचारतात, कधी तर चुकून POS विचारू शकतात. त्यासाठी आपल्याला ते पण यायला पाहिजे. मग POSमध्ये काय करणार, ज्या पोझिशन दिल्या त्या तिथं बघा दिस पाय कॅपिटल M इंडिकेट्स दॅट दिस इज इक्वेशन ऑफ POS, दॅट इज द प्रोडक्ट ऑफ सम फॉर्म. बघा पाय M हे एवढं मोठं दिले सगळं. आता ठीक आहे, मग सेम के मॅप पुट करायचा, काही फरक नाही. बघा 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता काय करायचं बाळांनो, फक्त बघा 0 0 0 1 1 1 1 0 हे पण सेम आहे. फक्त इथं आपण काय करत होतो मिनटमसाठी 0 0ला काय लिहित होतो ए बार बी बार, कारण का मिनटम म्हटलं तर अँड गेट येते. आपण लास्ट लेक्चरला बघितले, त्याचं आपल्याला आन्सर नेहमी 1 लागते. पण मॅक्स टर्मला काय येते ऑर गेटचं आउटपुट आपल्याला 0 लागते. त्यामुळे जर 0 टर्म असेल तर त्याचं बार करायचं नाही आणि ऑर म्हणून इथं प्लस घ्यायचं. आता इथं मी काय लिहिणार बघा, मग अशी कसं लिहिता आधीच्या एक्झाम्पलमध्ये ए बार बी ए बी आणि ए बी बार. आता इथं कसं करायचं बघा 0 0 ए प्लस बी 0 1 ए प्लस बी बार 1 1 ए बार प्लस बी बार आणि 1 0 ए बार प्लस बी. सेम इथं तसंच 0 0 सी प्लस डी 0 1 सी प्लस डी बार 1 1 सी बार प्लस डी बार 1 0 सी बार प्लस डी. ठीक आहे. आता हे पुट केलं, ठीक आहे. हा 8चा ग्रुप झाला. हे तर कॅन्सल झालं सगळं एकमेकांना, हे तर सगळं एकमेकांना कॅन्सल झालं. राहिलं काय बघा सी डी डी बार सी डी डी बार. आता यातलं काय गेलं बघा डी डी बार गेलं, मग इथं राहिलं काय फक्त सी. ठीक आहे. आता हे बघा हे ग्रुपिंग 4चं, ठीक आहे. आता ह्या 4चं बघा ए बी बार, राहिलं काय ए, अगेन सी बार डी बार सी बार आणि सी बार डी बार. आता यात काय कॅन्सल झालं सी बार गेलं, राहिलं काय डी बार. म्हणजे तर इथं कसं इक्वेशन घ्यायचं, यात काय राहिलं ए प्लस डी बार. इथं पकडताना प्लसमध्ये, तिथं आपण काय केलं तर प्रोडक्टमध्ये पकडलेलं, इथं प्लसमध्ये पकडायचं. आता बघा हे आता आडवं एक ग्रुपिंग केले, हे दिसते का 4 0चं. आता इथं काय येणार बघा, हे सगळे एकमेकांना कॅन्सल होणार, जे कॉलम आहे ते राहणार काय ए प्लस बी. मग हे फायनल कसं लिहायचं बघा POS प्रोडक्ट ऑफ सम, म्हणजे ही एक टर्म वेगळी, ही एक वेगळी, यांच्यामध्ये काय असणार आहे प्रोडक्ट असणार आहे. ठीक आहे. आता बघा हे इक्वेशन बघा सेम पुट केलं हे सगळं मी, ठीक आहे. आता ह्या दोन्हीचं ग्रुपिंग केलं, कसं आलं आहे बघा ए बार राहिलं, ठीक आहे. इथं काय बघा सी प्लस डी बार, म्हणजे काय आलं बघा ए बार प्लस सी प्लस डी बार. एकच 0 राहिला, ह्याचं काय येणार ए प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार. एकाचंच ग्रुपिंग आलं ना. आता हे कॉर्नरचे 4 बघा, हे बघा ए आणि ए बार कॅन्सल झालं, राहिलं काय बी, इथं बी एक राहिलं
आता हे आणि हे बघा, सी डी आणि सी बार डी, सी आणि सी बार कॅन्सल झालं, डी म्हणजे बी प्लस डी, मग हे पी ओ एस फॉर्ममध्ये येईल. ठीक आहे, समजलं. एस ओ पी पी ओ एस. थोडे एक्झाम्पल तुम्हाला मी असाइनमेंट म्हणून देते, ते सॉल्व करा, काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. ठीक आहे, थँक्यू.